नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आले टोयोटा हायरायडरचे सीट चेंज करायचं आहे आपल्याला. त्याची बकेट फिटिंग सेटिंग मला अजिबात आवडत नाही. ही आहे आपली टोयोटाची हायरायडर, म्हणजे मारुती सुझुकीच्या सगळ्या गाड्यामध्ये बकेट फिटिंग येते. ही जर नॉर्मल आहे, हे इनोवाचं सीट आहे. हे जे नॉर्मल सीट येतात, हे जे पहिल्यापासून येतात, हे बकेट फिटिंग सेटिंग बकेट फिट. फक्त हे सुझुकीवाल्यांनी एवढं चालू केलं आहे की काय सांगू. स्विफ्ट घ्या तुम्ही, बलेनो घ्या, ग्लॅन्झा घ्या, एनी टोयोटा आणि जेवढ्या गाड्या सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही खरंच कमेंटमध्ये मला सांगू शकता की ज्याच्या कोणाकडे बकेट फिटिंगमध्ये गाड्या आहे, जो हेल्दी माणूस आहे, त्याला बॅक पेन हा होतोच. बकेट फिटिंग जे सिटिंग आलेलं आहे ना, ते एकदम बकवास आहे. पूर्ण हेल्दी माणसासाठी सीट नाहीच आहे. शेवट मला काही करून ते कट करायलाच लागलं माझ्या. नाहीतर एक सीट चेंज करा, नाहीतर लास्टला गाडी चेंज करा, हाच ऑप्शन राहिला होता. रोज रात्री, रोज सकाळी, अर्ली मॉर्निंग बॅक पेन होणार, दिवसभर बॅक पेन होणार, दिवसभर लक्ष तिथं लागणार. शेवट लेग पण वाईड नाही करू शकत. ते कम्फर्ट झिरो यायचा आहे बकेट फिटिंगला. शेवट मी एक्स्ट्रा फॉर्म त्यांच्याकडून चिटकून घेतला आणि एकदम व्यवस्थित आत्ता जो फील येतो. त्याच्यानंतर मी 400 ते 500 किलोमीटरची ट्रॅव्हलिंग केली, तरी मला 1000 किलोमीटरची ट्रॅव्हलिंग केली, तरी पण मला त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही. त्याच्यानंतर मी हे सीट चेंज करायच्या आधी थोडे 100-1 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केल्यानंतर बकेट फिटिंगमुळे एवढा प्रॉब्लेम येत होता, काय सांगू मित्रांनो. आता जर तुमच्या पण गाडीत असा प्रॉब्लेम येत असेल सीटमध्ये की बॅक प्रॉब्लेम येतं, मला कमेंट करा. मी तुम्हाला त्या माणसाचे कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस मी तुम्हाला सेंड करेन. पुण्यामध्ये तुम्हाला कुठे आणि व्यवस्थित एकदम प्रॉब्लेम सॉल्व असं गॅरंटेड मी लोकेशन तुम्हाला देतो. तुम्ही बिंदास जावा, तुमचा बॅकचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. ज्याला बकेट फिटिंगमुळे खरंच प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी नक्की जावा, नक्की. आणि बघा, तुम्ही बॅक साईडला एवढा सॉफ्ट फॉर्म यूज केला, एकदम सॉफ्ट, की मी ज्यावेळेस हात लावतो एकदम एकदम फ्लॅटमध्ये करून घेतलं मी. डिझाईन सेम आहे पण फ्लॅट, आणि साईडला सिटिंगला पण हे लेगला एकदम सपोर्ट झिरो. आता वाईड लेग करू शकता तुम्ही. आणि इथे जे पूर्ण हात आतमध्ये जाऊ, 4 बोटे सरळ एकदम बोट आतमध्ये जाऊ शकतो. एवढ्या मोठा खड्डा होता आणि ते काहीच नाही आता एक फ्लॅटमध्ये. आणि मला अक्षरशः मी खुश आहे आता, खूप खुश आहे. तुम्हाला पण करायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय